नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी आणि टेस्टी एग लच्छा पराठा आणि स्ट्रीट स्टाईल एग रोल। बाहेरून खुसखुशीत, आतून मसालेदार आणि खायला एकदम भन्नाट। ही रेसिपी ब्रेकफास्ट, संध्याकाळचा स्नॅक किंवा झटपट डिनरसाठी परफेक्ट आहे। तर चला मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। त्यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घेते। तर या ठिकाणी मी 3 वाटी गव्हाचे पीठ घेतले। आता पिठामध्ये गरजेनुसार मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर पाण्याचा अंदाज घेत आपल्याला याची मध्यम घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। आपण रेग्युलर चपातीसाठी जशी कणिक मळतो ना, त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळून घ्यायची। घट्ट कणिक असली की आपल्याला पराठ्यांना व्यवस्थित आकार देता येतो। त्यामुळे नेहमी पराठे, पुऱ्या, व्हेज नॉनव्हेज रोल बनवताना घट्ट कणिक मळून घ्यायची, म्हणजे आपल्याला त्याला हवा तसा आकार देता येतो। तर बघा, या ठिकाणी कणिक मळून तयार आहे। एक 4 ते 5 मिनिट रेस्टसाठी ठेवूया, म्हणजे कणिक छान अशी भिजेल। त्याच्यानंतर बघा, आपल्याला एग बॅटर बनवायचं आहे। त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी कांदा, त्याच प्रमाणात टोमॅटो घेतला। त्याच्यानंतर 3 ते 4 मिरचीचे तुकडे, कट केलेला कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। हे सगळं साहित्य आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे पुढे बेसवर पसरवताना प्रॉब्लेम यायला नको। त्याच्यानंतर पुढे अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घेतले। आता मिक्स करून घेऊया, म्हणजे साहित्य छान एकत्र होईल। तर तुम्ही या बॅटरमध्ये अजून तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता। उदाहरणार्थ शिमला मिरची, किसलेलं गाजर, बटाटा, कोवळ्या मक्याच्या बिया, कोबी, जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे ते घालू शकता। आणि मसाल्यांमध्ये म्हणाल तर तुम्ही आवडीनुसार मॅगी मसाला, मटण मसाला, मिरेपूड घालू शकता। जर तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर मसाले घालू शकता। तर बघा, या ठिकाणी मी अंडी देखील फोडून घेतली। या ठिकाणी मी अंड्याचे 4 प्रकार बनवते, त्यासाठी 4 ते 5 अंड्याचे बॅटर बनवत आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये आपण फक्त एग लच्छा पराठा आणि एग रोल बनवतोय, आणि सेकंड एपिसोडमध्ये आपण एक पॉकेट पराठा आणि एक ट्रायंगल पराठा बनवणार आहे। जर तुम्हाला सेकंड एपिसोड बघायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल। तर हे बॅटर आपल्याला 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत पांढरा आणि पिवळा बलक एकजीव होऊन त्यावर थोडा फेस दिसत नाही, तोपर्यंत फेटून घ्यायचा आहे। तरच आमलेट एकदम फ्लफी आणि टेस्टी होईल। तर बघा, छान असं बॅटर तयार आहे। दुसरीकडे कणिक देखील आपली तयार आहे। पराठा बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला कणिक, कोरडे पीठ आणि तेल लागणार आहे। आता आपण रेग्युलर चपातीसाठी जेवढा उंडा घेतो तेवढा उंडा घ्यायचा। आता आपल्याला याची पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। तर सर्व बाजूने एकसारखी पातळ याची चपाती लाटून घेऊयात। तर बघा, आलटपालट करून याची पातळ चपाती मी लाटून घेतली। आता चपातीवर 1 चमचा तेल घालूयात। या ठिकाणी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता। आता हे तेल सगळ्या चपातीवर हाताच्या मदतीने पसरवून घेऊयात। तेल पसरवून घेतल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे। तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लच्छा बेस तयार करा।
राहिलेली शेवटची बाजू खाली न घालवता आपल्याला वरती चिटकवून घ्यायची आहे, म्हणजे पराठ्याला व्यवस्थित लेयर्स दिसतील. त्याच्यानंतर पुढे याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर बघा, रोल बनवून झाला. आता कोरड्या पिठाचा वापर करून हा रोल आपल्याला लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना अजिबात जास्त प्रेस करून लच्छा बेस लाटायचा नाही, हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तर लाटल्यानंतर वरती बघा, छान असा लच्छा बेस तयार झालेला आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा जाड लाटायचा नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मध्यम लाटून घ्यायचा आहे. आता भाजून घेऊयात. त्यासाठी पॅन हलका गरम केलेला आहे. थोडंसं तेल घालूयात. तर बघा, एक बेसची बाजू हलकी भाजून घेतली. आता दुसरी देखील बाजू भाजून घेऊया. दुसरी बाजू छान भाजून घेतलेली आहे. खालची बाजू आपण नॉर्मल भाजलेली होती. आता गॅस पूर्णपणे कमी करायचा, म्हणजे बेस खालून करपू नये. आता भाजलेल्या बाजूवर हे अंड्याचं बॅटर पसरवून घेऊयात. अंड्याचं बॅटर पसरवत असताना खूप जास्त पसरवून घेऊ नका, हलकं पातळ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी भाज्या जर बारीक कट केलेल्या असतील तर पसरवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही, परंतु भाज्या जर मोठ्या मोठ्या कट केलेल्या असतील तर पसरवताना प्रॉब्लेम येतो. तर बघा, बॅटर पसरवून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करा आणि अर्धा ते 1 मिनिटने बेस पलटवून घ्या. पलटवून घेतल्यानंतर बघू शकता, खालची बाजू एकदम छान भाजलेली आहे. आता कडेने 1 चमचा तेल घालूयात, म्हणजे पराठा छान भाजून तयार होईल. वरती देखील मी थोडंसं तेल लावते, म्हणजे पराठा छान खुसखुशीत भाजला जाईल. तुम्हाला तेल वापरायचे नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. एक 2 ते 3 मिनिट नंतर पराठा पलटवून घेऊयात. तर बघू शकता, ही आमलेटची बाजू देखील छान भाजली गेली. आता पलटवून घेतलेली बाजू 1 ते 2 मिनिट भाजून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी मस्त एग लच्छा पराठा तयार आहे. अगदी छान याला वरती लेयर्स देखील आलेले आहेत. तर या ठिकाणी आपला पहिला प्रकार एग लच्छा पराठा बनवून तयार आहे. दुसरा प्रकार बनवून घेऊयात. तर सेम पद्धतीने आपल्याला रेग्युलर चपातीसाठी जेवढा उंडा घेतो तेवढा उंडा घ्यायचा आहे. आता याची पातळ चपाती लाटून घेऊयात. म्हणजेच थोडक्यात आपण रोल बेस बनवतोय. कोणताही रोल बेस बनवताना नेहमी बेस पातळ असावा. तर बेस फ्लफी बनवण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं तेल लावून कोरडे पीठ घालून याची पातळ चपाती लाटून घेतोय. जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो तशी चपाती बनवून घ्यायची. तर बघा, अलटपालट करत मी याची पातळ चपाती लाटून घेतली. भाजून घेऊयात. त्यासाठी पॅन गरम केलेला आहे. भाजून घेऊया. पहिली बाजू हलकी भाजून घेतली. गॅस पूर्णपणे कमी करा. आता या बाजूवर आपल्याला गरजेनुसार अंड्याचं बॅटर घालायचं आहे. गरजेनुसार हे बॅटर सगळ्या बेसवर पसरवून घेऊया. बॅटर पसरवून झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि खालची बाजू 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायची. तर 1 ते 2 मिनिट नंतर बघू शकता, बेसची खालची बाजू छान खुसखुशीत भाजलेली आहे. आता कडेने आमलेट भाजण्यासाठी 1 चमचा तेल घालूया. वरती देखील मी थोडंसं तेल लावते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. एक 2 ते 3 मिनिट आमलेटची बाजू भाजली की पराठा पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता,
ऑमलेट छान असं भाजलेले आहे. त्याचा बेस देखील छान भाजला गेलेला आहे. आता गरम आहे तोपर्यंतच याचा रोल बनवून घ्यायचा. थंड झाल्यानंतर ऑमलेटचे तुकडे पडू शकतात. तर बघा, या ठिकाणी मी याचा छान असा खुसखुशीत रोल बनवून घेतला. एकदम कॅफे स्टाईल रोल बनवून तयार आहे. हा रोल तुम्ही आहे असा खाऊ शकता किंवा मग कोणत्याही चटणीबरोबर हा रोल ट्राय करू शकता. एकदम चवीला भारी लागतो. तर या ठिकाणी आपल्या 2 प्रकारच्या एग रेसिपीज तयार आहेत. तुम्ही या 2 रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान लागतात. तर या ठिकाणी आपल्या 2 प्रकारच्या एग रेसिपी तयार आहेत. तुम्ही या 2 रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान लागतात. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण एग पॉकेट पराठा आणि एग ट्रायंगल पराठा बनवणार आहोत. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी बनवलेल्या घरगुती रेसिपीज पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.